आज आमचे मंडप डेकोरेशन निहाल धुमाल यांचा जन्मदिवस, त्यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. Batting team 12th man, please come in the top commentary box. 12th man कंपल्सरी, कारण नावं माहिती पाहिजेत. हो, आकाश तारेकरचं नाव आम्हाला माहिती आहे, परंतु काही नियम देखील महत्त्वाचे असतात. आकाश तारेकर रायगडचं वंडर बॉय, ISPL मध्ये त्याने काढलेल्या 50 धावा मला अजूनही आठवतं. नॉनस्टॅकेनला आशिकेश भोईर विचुंबेचा खेळाडू आहे आणि बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहताय ऋषी गरज तुरमाले. यस, अंपायर सिग्नल, मॅच ऑन, पॉवर प्ले. ऋषी बॉलिंग मार्कवर, तुरमालेचा खेळाडू आणि समोर आकाश. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे व्हाईट बॉलने. आत्तापर्यंत पहिल्या 10 अर्धशतक पनवेल प्रीमियर लीगमध्ये झालेत. 3 विकेट हॅट्रिक आणि आत्तापर्यंत पाहिलं तर 176 षटकार लागलेत, 188 चौकार, 98 विकेट, 17 व्हाईट बॉल आणि 12 नो बॉल. बोला तयार. काय चेंडू टाकला जातो, कारण बॅटची कडा लागण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने तो बॉल टर्न करतो, गुडलंड स्पॉटवरून वेगाने टाकतो, लय खूप चांगली. आकाशला थांबवलंय गोलंदाजाने. आकाश तारेकरला कव्हरच्या वरून मारायचंय बॅकफुटला जाऊन, परंतु हा गोलंदाज त्या पद्धतीने चेंडू टर्न करतो. व्हेरिएशनने भरलेला गोलंदाज आहे ऋषी. ओ, बॅटची कडा लागली. आत्ता मी उल्लेख केला होता, ज्या पद्धतीने तो बॉल रिलीज करतो, कटर बॉल टाकतो, टप्पा पडल्यावर आकाश स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न करतो. हे झालं रचलं गेले सध्या आकाशसाठी. एक चांगली स्टडी केली गोलंदाजाने, कारण 1 महिना अगोदर लॉर्ड्स तुम्हाला मिळाले होते. 1 महिना अगोदर आपल्या ऑपोजिट कोणती टीम आहे हे तुम्हाला माहिती होतं, खेळाडू कोण आहेत. प्रचंड वेळ मिळाला आहे खेळाडूंना प्लॅनिंगसाठी. फुल टच बॉल, दिशा दिली, कॅच ड्रॉप. श्वास रोखून राहिले होते बॅटिंग टीमचे प्रेक्षक. चांगली गोलंदाजी सध्या. रोशन मला जॉईन करतात कमेंट्री बॉक्समध्ये. धाव फलकावरती 3 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ समाप्त. 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल, 2 धावा. आकाश तारेकर पॉवर प्ले मध्ये काढतोय. 3 बॉल डॉट, त्यानंतर 1 रन. व्हाईट बॉल, सेकंड व्हाईट बॉल ऋषीच्या माध्यमातून. धावफलकावरतीच्या 3 धावा. रोशन आकाश तारेकर आहे, आशिकेश आहे आणि धावा येत नाही पॉवर प्ले मध्ये. काय जबरदस्त बॉलिंग आहे, लाजवाब. अगदी प्रवीण इकॉनॉमिकल स्पेल साकार करतो ऋषी गरत. डॉट बॉलचं सत्र जारी आहे. 2 व्हाईट बॉल पाहिले तर 3 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. प्रहार करतोय, अलीकडे काहीसा शांत होता,
डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉडीचा बॅलन्स चांगला राखला गेला आणि अगदी भोपळा येणा फोडता खेळाडू बाद होतोय. आशिकेश भोईर विचुंब्याचा खेळाडू माघारी परतलाय. एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती धावा, 3 धावा तुम्ही पाहतायत. आकाश तारेकरला नवीन बॅटर आता मात्र स्वप्नील कांबळे जॉईन करतो. तोही विचुंबे गावाचा खेळाडू आहे. या अगोदर आशिकेशला पाहिलं फ्रॉम विचुंबे. स्वप्नील हा देखील विचुंबेचा खेळाडू आहे. लास्ट बॉल. सध्या तुम्ही मेट्रोच्या विभागाजवळ ही स्पर्धा पाहतायत. हे प्रचंड डेव्हलपमेंट असं खारघर शहर. 1 टू गो. फक्त सन्मान दिला. सॉफ्ट हँडेड पुश ड्राईव्ह हा बॉल काऊ कॉर्नर रिजनकडे. एक धाव कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोरबोर्ड 4, 1 गडी बाद. आणि आता मी उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये जो संघ सामील झाले त्यांचा उल्लेख करूया, आमंत्रित करूया संघ मालकांना. सिद्धी प्रतिष्ठान, वियांग खाडेकर 11 वल्लभ मुरबी बॅटिंग करते. संघ मालक आहेत प्रकाश खाडेकर, फुलाजी ठाकूर संघ मालक, नितीन भोईर मॅनेजर, अनिल पाटील मॅनेजर. चौघांना विनंती आहे की आपण या VIP डाईजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर मल्हार गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे डोन, ज्या संघाचे संघ मालक निलेशजी खारकर, युवा नेते भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या साथीनं प्रचंड क्रिकेट प्रेमी उद्योजक सुभाष गोंधळे संघ मालक, प्रसाद गरद जो कर्णधार आहे आणि तेजस मात्रे जे मॅनेजरची भूमिका साकारतायत. तेजसजी मात्रे आपले मनपूर्वक स्वागत. मल्हार गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे डोन. अगदी 2 बलाढ्य संघ आमने सामने खेळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ठसन गेम तुम्हाला पाहायला मिळेल. हो, आता हाणामारी झाली पाहिजे P2 मध्ये. बॉलिंग मार्कवर आलाय तोंडरे गावचा आदिनाथ, आदी पाटील, विश्वास पाटील यांचे सुपुत्र. आदी पाटील धडे घेतलेत आपल्या बाबाकडून टेनिस बॉल क्रिकेटचे. आज देखील त्याची खरी परीक्षा आहे. चांगला गोलंदाज आहे आणि P2 मध्ये एक मोठी परीक्षा. वेग कमालीचा आहे. टेनिस बॉल आणि क्रिकेटमध्ये रडार गण्य वेग मापला जातो. या दरम्यान संघ मालक अमरदादांचं इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. बोला तयार. ओ हो, लाजवाब. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लोवर 1, गती परिवर्तन केलं. आदिनाथ पाटीलने कमालीची गोलंदाजी आज इम्प्रेसिव्ह केले गोलंदाजीमध्ये या संघानं. काय लाजवाब परफॉर्मन्स आहे. नक्कीच अगदी आदिनाथ पाटीलचा विचार केला. लिलाव प्रक्रिया जेव्हा जारी होती, काहीसा दुखापतग्रस्त हा खेळाडू होता जो आहे तोंडरे गावचा आदिनाथ विश्वास पाटील. विश्वास पाटील यांचा सुपुत्र पहिल्या 2 चेंडूमध्ये दहशत आणि दरारा पेशकश करत असताना गोलंदाज आग ओकेल का. अगदी स्वर्गीय कुमारी सिद्धी प्रतिष्ठान स्टँडला सलामी दागणारा हा दमदार सिक्सर.
ज्या पद्धतीने बॉलिंग सध्या सुरू आहे जवाब, कधी वेगवान कधी स्लोवर वन, चांगली गोलंदाजी आणि काय वेरेशन दाखवलाय आधीने. या अगोदर वेगवान बॉल टाकला तो बाहेर गेला आणि कुठे गेला तर जो संघ खेळतो त्या स्टँडकडे, स्वर्गीय कुमारी सिद्धी प्रतिष्ठान ठाकूर स्टँड, आणि त्यानंतर टाकलेला कमी गतीचा बॉल. आधीकडे वेरिएशन चांगलं आहे आज या मॅच मध्ये. पुन्हा कमी गतीचा टाकलेला बॉल, रनआउटची संधी, व्हेरी क्लोज, डायरेक्ट हिट. ओ कमालीचा थ्रो होता, स्टंप टू स्टंप, क्लीन बोल्ड आणि थ्रो फेकला संदेश गोंधली, बामणडोंगरीचा खेळाडू. जबरदस्त हा थ्रो पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तो बनताय. ज्या पद्धतीने बॅटर पुढे गेले, आकाशने थांबवलं की स्टॉप, मागे जा पुन्हा. आकाश रेडी नव्हता धावण्यासाठी, त्यानंतर तो थ्रो केला. हाच तो टीमवर्क आहे. टीमवर्क महत्वाचा असतो. आधीची बॉलिंग चांगली आणि त्यानंतरचा हा रन आउट पाहण्यासारखा होता. विकेट किपरचं कौतुक करेल, कारण त्याने चेंडू पकडला नाही, त्याने सोडला. त्याला माहिती होतं की हा स्टंपवर आहे हा थ्रो परफेक्ट. अगदी कलात्मक कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. अगदी एकही जबल, एक दमदार फिल्डिंग पाहिली, त्यामध्ये अगदी मातब्बर असा खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळतो. आकाश तारेकरला एकटं लढावं लागेल. आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, सिच्युएशन नुसार विकेट जात आहेत. आकाश नॉनस्ट्राईकला थांबलाय. हो, काल शेवटची मॅच अशीच झाली होती जिथे बंटी जोशी उतरला होता आणि लगातार 4 बॉल 4 विकेट घेतले खारकोपरच्या प्रतीक पाटीलने. बंटी जोशीने लास्ट मोमेंटला षटकार ठोकला आणि तो सामना जिंकला आणि प्रवीण स्पोर्ट्स खारघर सुपर 8ला पोहोचला. असे काही मोमेंट असतात जिथे संघनायकाची परीक्षा असते. आज या मोमेंटला आकाश तारेकरची परीक्षा आहे. नक्कीच अगदी मॅरेथॉन इनिंग ही साकार करावी लागेल. एकीकडे विकेट कोसळत आहेत. अगदी फलंदाज अशिकेश भोईर, स्वप्नील कांबळे, प्रवीण घरतला माघारी परतण्यामध्ये यश प्राप्त करताना आपण पाहिलं. आणि हे पाहता अगदी तृतीय षटकापासून पूर्णपणे अटकेपार चांगले फटके खेळावे लागतील आकाश तारेकरच्या ऑल टीमला. नेक्स्ट बॉल, ओहो सुंदररित्या हा फटका इथे कन्वर्ट केलाय. अगदी रिषभ पंत स्टाईल हा फटका कन्वर्ट होतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशेने चपराक राहिली. वन टप्पा सीमा पार, शानदार चौकार. नक्कीच अगदी आमची पनवेल लीग स्टेज मधील अंतिम पडाव आहे. आज सुपर 8 कडे कोणता संघ प्रस्थान करेल. आधी कालही रंगतदार आपण सामने पाहिले. आर्यन स्पोर्ट्स कलंबोली रोडपाली आणि या संघाच्या विरोधात खेळताना पाहिलं आपण प्रवीण स्पोर्ट्स खारघर, क्रिकेटचं माहेरघर. आणि हे पाहत अगदी काल उत्तम दर्जाच्या लढती आपण करताना पाहिल्या. आजही प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 गडी बाद, एकूण धावा 14. पनवेल प्रीमियर लीगची प्रचंड चर्चा, क्रेज, दिवाणगी लोकांमध्ये पाहायला मिळते. कारण इंस्टाग्राम, फेसबुक ओपन केलं तर पनवेल प्रीमियर लीगचे फटकेबाजी तुम्हाला एडिटरकडून पाहायला मिळतात. कोणी नो लुक शॉट मारला, हेलिकॉप्टर मारला, बंटी जोशीने मारला विनिंग फटका, 50 धावा किरण पवारने 2 वेळा काढल्या, ऋषिकेश मालीने 2 हाफ सेंचुरी. सातत्याने तुमच्या इंस्टाग्रामवर तेच पाहायला मिळते. हो, पनवेल टेनिस आणि पनवेल प्रीमियर लीगचा तो क्रेज आहे. आणि कालच आमच्या इंस्टाग्राम पेजला 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले फक्त 6 दिवसात. आणि मला वाटतं आज 500K व्ह्यूज पुन्हा मिळाले, म्हणजे 1.6 मिलियन आत्तापर्यंत. आणि जो टार्गेट होता आमचा 5 डिसेंबरपर्यंत 1 CR 10 मिलियनचा, मला वाटतं तो होईल लवकरच. यशाची यशोगाथा आपण पाहू शकता पनवेल प्रीमियर लीगची. पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. आणि रील स्टार यांची एक चांगली मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या PPLला प्रकाश झोतामध्ये आणलं जातं. रील्स कॉम्पिटिटर उद्या त्यांचा रिझल्ट असेल 3 डिसेंबरला. त्यांना आम्ही डिक्लेअर करू कोण आहे बेस्ट रील्स एडिटर, ज्याने ओपनिंग सेरेमनीमध्ये आम्हाला चांगली साथ दिली. आकाश तारेकर लॉब केलं बॅटच्या स्लॉटमध्ये, काल्या पडद्यावर बॉल, सीमा पार षटकार. काय फटका होता. अगदी समोरच्या दिशेनं लगावलेली ही दमदार अशी चपराक राईट मोर द विकेट मारा राहिला. आणि अगदी व्ही शेप मध्ये हा फटका खेळ आहे. आकाश तारेकर अगदी दिवसा काहीशे तारे दाखवतोय. गोलंदाज अलंकार कोहली विरोधात रफ्तार की गोली. हा चेंडू सीमा पार आलेला हा दमदार षटकार. आकाश तारेकरकडे देखील बाईकचा शोरूम आहे.
त्यात मात्र शंका नाही. त्याने भरपूर बाईक जिंकल्या, तोही बाईक सम्राट आहे आणि कॅप्टनशिप नेहमीच करतो. त्याला माहिती आहे की तो एक चांगला खेळाडू आहे. वन मॅन आर्मी. दिशा भरपूर फास्ट आहे, परंतु हा दिशा पाहिली जाईल, वेग प्रचंड होता. हा डॉट बॉल आहे. आकाश तारेकरला बीट केलं, डॉट बॉल शांत केलं. मागच्या बॉलवर षटकार, गोलंदाजचं कमबॅक. हे महत्त्वाचं असतं, कमबॅक गोलंदाजाला करणं आणि बॅटरला शांत करणं. अगदी पहिल्या चेंडूवरती 7 धावा खर्ची करणाऱ्या अलंकार कोहलीनं तात्काळ कमबॅक साधलं आणि हे खूप गरजेचं आहे. ओहो, स्ट्रॅटर्जी खूप वेगळी पाहायला मिळते. अलीकडं पाहिलं व्ही शेपमध्ये फटका खेळला, षटकार वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून फलंदाज आकाश तारेकरच्या बॅटमधून आणि त्यानंतर अगदी 2 वाईड बॉल पाहतो. याचं मुख्य कारण राहिले अगदी आकाश तारेकर पासून दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत कोहलीच्या माध्यमातून. हो, वेगवान रनअप आहे, परंतु तो कमी गतीचा बॉलही टाकतो, कधी वेगाने टाकतो. व्हेरिएशन चांगलं आहे. अगदी मास्टर माइंड बॉलर मला तर पाहायला मिळाला अलंकार. ऑफस्टिकच्या बाहेर आता बॉल गेलाय, लगातार वाईट बॉल टाकले गेलेत. आकाश तारेकरला वाईट यॉर्कर त्याला टाकायचं आहे लाईनच्या जवळ, तो थोडा बाहेर गेला. त्याची थोडी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी मी म्हणेल की कामयाब झाली नाही या बॉलवर. अगदी गोलंदाजानं प्रवीण सर मनोमनी ठाणले की मला याच पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करायचा आहे, परंतु गोलंदाज शातीर असतो, काहीशा स्ट्रॅटर्जी वेगळे असतात आणि हे पाहता अगदी आकाश तारेकरला शांत ठेवेल का हा अलंकार कोहली. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आग ओकेल का. मध्ये खेळ आहे, ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. अगदी एकच धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. 3 गड्यांची राहिली कत्तल आणि हे पाहता अगदी सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिद्धी प्रतिष्ठान विहान खाडेकर 11 वलप मुरबी जाऊन पोहोचतोय 24च्या घरात. 24 धावा. आकाश तारेकर अजून तळ टोकून बसलाय. सुरुवात त्याने केली, चांगली बॅटिंग तो करतो आणि त्याच्यावर प्रचंड जबाबदारी आहे. 5 ओव्हर सुरुवातीचा आपण उल्लेख केला रोशन. पहिल्या प्रत्येक मॅचमध्ये 80-90 धावा बनल्या त्या स्पर्धेत, कारण मॉइश्चर कमी असतो, गुलाबी थंडी कमी आहे. पण जसं 8 वाजतील त्यानंतर गुलाबी थंडी येणार, मॉइश्चर येणार, मग तिथे धावा येणार नाही. इथे चांगल्या धावा बनतील आज. फक्त दिशा दिली. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द इव्हनिंग. बॉल गेलाय सरपंच तोंडरे गावातील रामशेठ पाटील स्टँडकडे. षटकार. थँक्यू. काय दमदार फटका राहिला, उत्तमरित्या फटका खेळलाय फलंदाज आहे रितेश पाटील. काय रोनक आणतोय. पहिल्या 2 चेंडू फेस करत असताना पहिल्यांदा आला चौकार आणि हा षटकार पाहू शकता. इनाईट नंबर 5व्या क्रमांकावरती या फलंदाजाची वर्णी लागली आणि चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. क्लास बॅटिंग. दूरवरचा बॉल, तिसरा वाईट बॉल आतापर्यंत टाकलेत. 9 चेंडूची एक लांब लचक ओव्हर तुम्हाला आता सध्या पाहायला मिळते अलंकार कोहलीकडून. हो, मागील फटका पाहण्यासारखा होता. ज्या पद्धतीने स्वतःला बॉडी बॅलन्स डाऊन केलं, बॅटचा फ्लो, एलिमिनेशन परफेक्ट होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशाही चांगली निवडली बॅटरने. अगदी पीपीएल मधील सर्वाधिक लांब लचक षटक हाताळलं जात आहे अगदी या अंतिम पडावामध्ये अलंकार कोहलीच्या माध्यमातून. ओहो, प्रहार केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आबाख्याच्या बाहेर राज शरद भोईर स्टँडला सलामी दागणारा हा दमदार सिक्सर. दिबा पाटील साहेबांचाही सन्मान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूचा सन्मान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या पीपीएल मध्ये पाहायला मिळतो. ओव्हर 2.5. लास्ट बॉल, फुलरेंचा बॉल. फक्त दिशा दिली, स्क्वेअर कट केली. या बॉलला पॉईंटकडे बॉल जातो. डीप मध्ये फिल्डर आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 39 धावा, 3 गडी बाद. फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आणि आकाश तारेकरला 12 बॉल म्हटलं तर रोशन करूया मरो अशी बॅटिंग करावी लागेल. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये सुरुवातीला जो संध्याकाळचा सत्र असतो तिथे धावा प्रचंड बनतात, चेसही होतात. कारण जेव्हा संध्याकाळनंतर रात्र होते त्यानंतर थोडी गुलाबी थंडी आणि मॉइश्चर प्रचंड पाहायला मिळतो आणि तिथे 50-60च्या कमीच धावा आतापर्यंत बनताना पाहिलेत. अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये धावा जास्तीत जास्त बनताना पाहिल्या. त्यानंतर अगदी गुलाबी थंडीमध्ये काहीशी फलंदाजांची तारांबळ उडताना आपण पाहतो.
अगदी पनवेल टेनिस cricket.inचं हे विहंगम दृश्य आपण अगदी पाहू शकता ऑन स्क्रीन. कॅमेरामनचे कौतुक करणं हे रास आहे. ही महामुंबई आहे खारघर. चंद्र इथे फिल्मवलाय पनवेल टेनिस cricket.in ने. त्यांचे कॅमेरामॅनचं वर्क खूप चांगलं आहे. ओपनिंग सेरेमनीला ड्रोन कॅमेरा आणि जे दृश्य पाहिले अप्रतिम होते या स्पर्धेचे. आणि अगदी आमचे असोसिएशनचे आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं सचिव संतोष जी गरज सर पेटगाव यांचे शुभागमन झाले. त्यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी हा लेखाजोखा खूप देखणा पाहायला मिळतो. परंतु या लढतीचा विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये दोन्ही बाजूनं तितकीच ताकद लागताना पाहिली. 39 धावा सध्या घडीला धावपटलामध्ये पाहावयास मिळत आहेत. आकाश तारेकर ॲज ओपनर सलामीवीर खेळाडू अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे. त्याच्या साथीनं रितेश पाटीलनं चांगली योगदानाची भूमिका साकार केली आहे. एक चांगली भागीदारी या 2 फलंदाजामध्ये जोडली आहे. परंतु येणाऱ्या पुढील गोलंदाजाला दहशतीपूर्वक गोलंदाजीची आखणी करणं हे तितकंच गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर धावा बनताना पाहिले आपण 4, द्वितीय षटकामध्ये धावा आल्या 10 आणि त्यानंतर जर पाहिलं तर तृतीय षटकादरम्यान 25 धावसंख्येची लयलूट करताना आपण पाहिलं आकाश तारेकरच्या संघाला. आणि पुन्हा एकदा समोर पाहायला मिळेल आकाश तारेकर ज्याच्या बॅटमधून एक आपण षटकार पाहिलाय. काहीसा शांत आहे परंतु अगदी संयमपूर्वक खेळ करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. परंतु येणाऱ्या पुढील गोलंदाजाकडून कोणत्या पद्धतीने ध्येय धोरण आखली जातील हे सुद्धा पाहावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तैनात आहे. धीरज पाटील विरोधात हा धडधाकड असा फटका खेळाय आकाश तारेकरच्या बॅटमधून. PPL सिक्सर. सिक्स धीरज पाटील फ्रॉम वहालचा गोलंदाज आहे आणि आकाशने त्याचं वेलकम केलं. 18 चेंडू तो शांत होता. आत्ता तो शांत बसणार नाही आहे. त्याने षटकार ठोकलाय. रायगडचा वंडर बॉय बोला तयार. स्क्वेअर कट केली आहे. डीप थर्ड मॅनला बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. फलंदाज आकाश तारेकरच्या फटक्यांची उड्डाणं विमानापरी आपण उड्डाण घेताना पाहतो. चांगले फटके खेळतो. धीरजचा पहिला चेंडू षटकार आणि आता आलेला हा चौकार. फॅब्युलस 4 आत्तापर्यंत त्याने मारलेत. कमालीचा फलंदाज आहे आकाश तारेकर. नेहमी संघनायकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्याला पाहिलंय. रायगड वर्सेस ठाणे शो मॅचमध्ये सर्वाधिक कॅप्टनची भूमिका आकाश तारेकरची असायची. तो स्टँडर्ड त्याने आत्तापर्यंत कायम ठेवलाय. आकाश तारेकर यावेळी ओ गुड अटेम्प्ट. पंचांग निर्णय आता सोपवतील. काय घडलं प्रेक्षक आहेत तिथे चर्चा होणार. आतमध्ये पडला की बाहेर. हो बाहेर पडलाय. षटकार. रोशन हा जो खेळाडू आहे ना असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि हा शब्द या खेळाडूला सूट होतो. 2008 2025 हा प्रवास जर तुम्ही पाहिला आकाश तारेकर नेहमी प्रकाश झोतामध्ये असतो कारण तो सतत प्रॅक्टिस करतो. अगदी सातत्य काय असतं हे या खेळाडूकडून पाहण्याजोग आहे आणि चांगले फटके खेळ आहे. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूनं तो धावा बनवतोय. बिझनेस झोन हा सर्व मैदान राहिलंय आकाश तारेकरचं. हो किती आले किती गेले परंतु आकाश तारेकरचं नाव हे भरपूर मोठं आहे टेनिस बॉलमध्ये. आपण पाहतो एका खेळाडूने कार जिंकली, एका खेळाडूने 4 बाईक जिंकल्या, परंतु पुढच्या वर्षी त्या खेळाडूचं नाव नेस्ताभूत होऊन जातं कारण तो खेळाडू ओव्हर कॉन्फिडन्स होतो, प्रॅक्टिसकडे लक्ष देत नाही आणि चांगला क्रिकेट खेळत नाही, आउट फॉर्म होतो. आकाश तारेकर असा एक खेळाडू आहे ज्याच्याबद्दल या गोष्टी कधीच घडत नाही कारण तो नेहमी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट ठरतो. नक्कीच म्हणूनच की काय अगदी वंडर बॉय म्हणून अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आकाश तारेकर पारगाव याची आपण ख्याती पाहतो. परंतु या फलंदाजा विरोधात दहशतीवर्धक गोलंदाजी धीरज पाटीलला आखावी लागेल. प्रत्येक चेंडूकणिक आकाश तारेकर काहीसा आक्रमक ठरलाय. धीरजला वापसी दाखवणं गरजेचं आहे. ओहो परंतु पुन्हा एकदा
आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. शॉट ऑफ द डे. वा ला जवाब. काय फटका मारला आकाशने स्क्वेअर कटचा आणि चपराक होती चाबूक. ज्या पद्धतीने बॉल टॅप केलं धीरज पाटीलने, फक्त दिशा दिली स्क्वेअर कट आणि कव पॉइंटला शॉट ऑफ द PPL. A1 स्ट्रोक पाहू शकता. अगदी A1 जोडीच्या कटआउटला सलामी दागणारा हा A1 दर्जाचा क्वालिटी षटकार. सुपर 6. 5 बॉल मध्ये 26 धावा दिल्यात. आकाश आतापर्यंत खेळतोय 12 बॉल 34. टीमची धाव संख्या 65. उल्लेख केला संध्याकाळी धावा बनतायत. बोला तयार. ओ फक्त दिशा दिली. प्रॉपर टायमिंग. टायमिंगचा बेतात बादशाह पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. 1 ओव्हर मध्ये 32 आल्या आणि 4 ओव्हर मध्ये 71. ओ व्हॉट अ बॅटिंग. प्रवीण सर, अगदी हा खेळाडू सहज गतीनं खेळतोय. त्याचे फटके प्रभावी पाहायला मिळत आहेत. अगदी मैदानाच्या बाहेर जे स्टॉल लागत आहेत आणि स्टॉलवरती बसून अगदी लॉलीपॉपचे लचके तोडावे त्या पद्धतीने अगदी गोलंदाजांचे लचके तोडतोय आकाश तारेकर, पारगाव. केडी हा रिप्ले पुन्हा एकदा प्रेझेंट करा. फक्त टायमिंग होतं या बॉलवर. काय क्लास आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. हो तो क्लास आता तुमच्या टीव्हीवर तुम्ही बघू शकता. बॉल रिलीज झाला धीरज पाटीलचा. फक्त दिशा दिली. ज्या वेगाने टाकला त्या वेगाने बाहेर गेला. अगदी हातखंडा हातकलाई म्हणू शकता. हातांचा उपयोग ज्याने चांगलं केला आणि त्यानंतर अगदी हवाई उड्डाणे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोईवरून दागलेला हा अजून एक PPL षटकार. धावसंख्येचा अग्नितांडव, धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा परोपरी प्रयत्न पाहायला मिळतो. 3 गड्यांचा राहिला खात्मा आणि धावा जर पाहिल्या तर धावपटलावरती 71 पाहावयास मिळत आहेत. 13 चेंडू 40 वरती खेळतोय आकाश तारेकर. रितेश पाटील खेळतोय 4 चेंडू 18. आतापर्यंत 10 अर्धशतक या स्पर्धेत पाहिले. प्रत्येक सुरतेने अर्धशतक मारला. सूरज पाटीलने मारले. मयूर अनिकेत म्हात्रे, त्यानंतर परेश खडगे, हर्षल ठाकूर, कारकोपर, ऋषिकेश मालीने 2 वेळा अर्धशतक मारले. किरण पवारने 2 वेळा. बारक्या कांबळे कामोटे त्याने अर्धशतक मारलाय. आत्तापर्यंत 10 अर्धशतक झालेत PPL मध्ये. आकाश देखील त्यात नोंदणी लावेल आज. बॅकफुटला गेले. कट करायचं होता परंतु इथे लेग ब्रेक गोलंदाज आहे भानुदास. बॉलिंग ट्रॅकवरती बामण डोंगरीचा जगविख्यात असा खेळाडू भानुदास मात्रे, एक लिजंड खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकेल का. ओहो थांबवलंय थांबवलंय आणि पाहू शकता इथे विकेट होती गारद. झटका क्रमांक 4 आणि खेळाडू बाद होतोय रितेश पाटील. अगदी उलवे विभागातील प्रतिष्ठित मान्यवर आपण जर आला असाल तर थेट मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय अमर शेठ पाटील आपले मनपूर्वक स्वागत. त्यानंतर वल्लभ मुरवी परिभागातील जे मान्यवर आहेत त्यांनाही विनंती आहे आपण थेट मंचकावरती या. PPL मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मल्हार अँड गोल्डी MD खारकर हा संघ सध्या बॉलिंग करतो. त्यांच्यासाठी एक गोष्ट चांगली आहे की आकाश नॉनस्ट्राईक एंडला थांबलाय. महत्वाची असेल की त्याला तिथेच थांबवलं तर नवीन विकेट घेतले तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण आता 2 बॉल डॉट आलेत. 1 गडी बाद. 71 वरती 4 चेंडूचा खेळ बाकी. आकाश खेळतो 13 बॉल 40. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आलाय सर्वेश ठाकूर, मुरबीचा खेळाडू आहे. परेश ठाकूर देखील या टीम मध्ये आहेत. बोला तयार. बॅकफुटला गेले. फक्त कट केलं या बॉलला आणि बॉल जातोय तो म्हणजे थर्ड मॅन डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो चौकार. आकाशने सांगितलं की 1 धाव घे, परंतु आकाशलाही माहित नव्हतं तो चौकार जाईल. हो चौकार गेलाय. हरकत नाही. 4 धावा आल्यात. 75. 3 बॉलचा खेळ बाकी. आतापर्यंत 4 धावा आल्या. 3 बॉलवर चांगली बॉलिंग करतो उल्वे नोटचा क्रिस गेल. भानुदास मात्रे लेफ्टी बॅटर आहे. खूप चांगली तो बॅटिंग करतो. स्लॉट मध्ये पाठवलाय. प्लॉट मध्ये पेट गावात बॉल सीमा पार. षटकार. काय फटका राहिला. अगदी खेळाडूंची गुणवत्ता पनवेल प्रीमियर लीग मध्ये सिद्ध होते. खेड्यातील खेळाडू आपण झलकताना पाहिले.
या महामुंबईमध्ये आल्यानंतर हे अगदी क्रिकेटचं माहेरघर खारघर अगदी हे गाजवत आहेत युवा जिगरबाज खेळाडू. त्यातील हा मोरबी गावचा युवा सितारा सर्वेश ठाकूर सर्वस्व पणाला लावतोय. गुडघ्यांचा वापर करत चांगला फटका षटकार. सुपर सिक्स. सर्वेश ठाकूर ऑन फायर. हो, त्याला लेग ब्रेक चेंडू प्रचंड आवडतात. त्याने चौकार षटकार चांगला मारलाय. बॅटकटने सिंगल येईल धावफलकावरती. आत्ता धावा 82, 82. टार्गेट सेट बॉल. मी आज आत्ताच उल्लेख केला की संध्याकाळच्या सत्रात धावा प्रचंड बनतील, पण 8 वाजल्यानंतर जेव्हा मॉइश्चर गुलाबी थंडी येणार त्यावेळी हे फटके थोडे कमी तुम्हाला पाहायला मिळतील. 1 टू गो. टार्गेट सेट बॉल. आकाश तयार. समोर बांडास मात्रे. बॅटिंग करताना तुम्ही पाहताय सिद्धी प्रतिष्ठान टीम खारकर 11 वलप मुरबी. आकाश तारेकर कॅप्टन. स्लॉट मध्ये इनसाइड आउट. VIP डाईज सल्यूट करतो. आकाशच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर षटकार. काय दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई जो आपण कटआउट्स पाहतो जिथे विमानाची छबी पाहायला मिळते त्या दिशेने अगदी फटक्यांचा हा विमान हा अगदी येताना पाहिला अगदी रॉयल मंचकावरती. आणि हे पाहता अगदी मॅरेथॉन इनिंग साकारली फलंदाज आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय. एक वंडर बॉय पारी राहिली आहे. 14 चेंडू खेळला. 46 धावा त्याच्या बाडमधून. त्याच्या साथीनं पाहिला आपण मुरबीचा युवा खेळाडू 3 चेंडू खेळला. 11 धावा त्याच्या बाडमधून. आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहिल्या 4 गड्यांचा खात्मा. 88 धावा धावपटलामध्ये लागल्या. जबरदस्त फटकेबाजी. जितकी फटकेबाजी चांगली राहिली सिद्धी प्रतिष्ठान विहान खाडेकर 11 वलप मुरबीची तितकाच धावसंख्येचा रणगाडा बनवण्यासाठी मल्हार गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड हाही सज्ज असेल. याही संघामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा आहे. सामना चांगला होईल, चांगला होईल. दोन्ही संघामध्ये ताकद खेळाडू आहेत. यापुढील सामना पाहायला मिळेल आदित्य पाटील विरोधात अजित मुंगाजी. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामण डोंगरी आणि या संघाच्या विरोधात खेळेल स्कीमर फॅमिली CK बॉईज मोरावे. चला आम्ही आजच्या दिवस थांबतो. कसलकंड नाईटसाठी आम्ही रवाना होतो, परंतु तात्काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जॉईंट होतील आमचे MIDCचे दमदार समालोचक लव फडके सर खेळणे. तर वेळ असेल ऐकूया DJ प्रशांत जाताडे यांचा एक दमदार संगीत. DJ प्रशांत. पहिलं सत्र आपण ऐकलं गेलं. पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या गेल्यात. खरं तर 30 बॉल आणि 88 धावा बनल्यात. 89 धावांचं लक्ष आहे. आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल संध्याकाळचं सत्र अगदी सूर्यास्त होत असताना हे अतिशय चांगलं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी थोड्याच वेळात एक दृश्यही पाहिलं होतं की आपण जे अगदी रॉकेटचं भरपूर चांगलं होतं जतीन ते. आणि हेही दृश्य फार चांगलं आहे अगदी. आणि हे विमानाचं दृश्य पाहू शकता. अगदी जे आपण विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं जे नावाचा विचार करतोय अगदी अशीच विमानं काही दिवसानंतर त्या
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लँडिंग होताना आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धी प्रतिष्ठान विहान खाडेकर इलेवन वलप मोरबी संघाचे संघ मालक प्रकाशजी खाडेकर साहेब, फुलाजी ठाकूर साहेब, त्यासोबत टीम मॅनेजर नितीन भोईर आणि अनिल पाटील साहेब मॅनेजर यांना आम्ही आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड या संघाचे संघ मालक सन्माननीय सुहासजी गोंदले साहेब, संघ मालक निलेशजी खारकर साहेब आणि टीम मॅनेजर तेजसजी म्हात्रे यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीस्थ व्हा. याच्यानंतर जे दोन टीम खेळणार आहेत, स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जोधा आणि बामणडोंगरी संघ मालक अमरजी म्हात्रे साहेब व्यासपीठावर आलेले आहेत. मी संघ मालक सचिनजी गरज साहेबांना विनंती करीन आपण व्यासपीठावर या. मंदारचे भगत आपण जे व्यवस्थापक आहेत त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आणि तेजसजी म्हात्रे साहेब कोच अँड मॅन्टॉर आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर खेळणारे स्कीमर्स फॅमिली CK बॉईज मोराबे ज्याचे संघ मालक अमित पाटील, संघ मालक आकाश कोळे, जे व्यवस्थापक आहेत संघ मालक अमितजी पाटील आपण व्यासपीठावर या. कर्णधार अजित मुंगाजी, त्यानंतर व्यवस्थापक जनित पाटील आणि व्यवस्थापक प्रथमेश पाटील यांना तुम्हाला बघायला मिळेल. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच वैभव सर. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचं हे 8वा दिवस आहे. अगदी लीग स्टेजचा आपण पाहिलं तर शेवटचा दिवस आहे. उद्या आणि परवा ग्रामीणचा धमाकाही तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धी प्रतिष्ठान विहान खाडेकर इलेवन वलप मुरबी विरोधात मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड असा सामना पाहायला मिळतो. बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. तर नक्कीच सन्माननीय मंदारजी भगत साहेब यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर बसायचं आहे. या मंदारजी भगत साहेब, तुम्हाला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल शाबादचा. स्वैग से करेंगे हम तुम्हारा पनवेल प्रीमियर लीग में स्वागत असं म्हणत असताना प्रसाद घरातनं ठोकला पहिल्या बॉल वरती. 89 धावांचा पाठलाग करत असताना षटकार. काय दमदार सुरुवात आहे महेंद्र सर. आपण पाहिले तर 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकं आहेत आणि त्या अनुषंगानं प्रसाद घरतनं पहिल्या बॉलवरती शहबाज या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. स्लॉटमध्ये चेंडू आला, त्यानंतर त्याला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एक षटकार दाखवला गेलाय. नेक्स्ट बॉल स्ट्रायकर एंडला प्रसाद ॲज अ कॅप्टन स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीचा होता. टप्पा पडल्याने थोडंसं आतल्या बाजूला जरूर वळण घेणं, परंतु त्याला डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं गेलं आणि एका धावेने इथं मात्र समाधान मानलं गेलं. चांगल्या बॉलवरती डिफेन्सिव्ह करणं खरं तर हे चांगल्या खेळाडूची ही ओळख आहे आणि ते प्रसाद घरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला अगदी संदेश गोंधळी बामण डोंगरीचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज आहे. अगदी बामण डोंगरी संघाकडनं खेळत असताना कित्येक सामने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती या फलंदाजाने सहज विजय मिळवला. इथे पराकाष्ठ करावे लागेल. पहिला बॉल लावडली अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आहे, परंतु इथे पंचांनी पहिल्याच अपील मध्ये LBWच्या साह्याने विकेट दिली गेली. म्हणजे पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 धावेवरती गोल्डन डक 0वरती बाद होतोय संदेश गोंधळी.
विकेट मिळाली आहे. काय चांगलं कमबॅक आहे. खरं तर पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. त्याच्यानंतर जो प्रसादसाठी पण चेंडू अशाच पद्धतीचा, परंतु प्रसादनं चांगल्या पद्धतीने हाताळला, परंतु या बॉलवरती संदेशला काही करता आलं नाहीये. थोडंसं गुडघा वाकवला होता, परंतु मागच्या पायावरती अगदी जो चेंडू आदळला गेला, बरोबर मधल्या इष्टीवरती आदळणारा चेंडू. पंचांनी कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेच सांगितलंय का हा फलंदाज इथे बाद आहे. पहिला हादरा मिळतोय. अगदी 89 धावांचा पाठलाग करत असताना 7 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज रणजित पाटील, मॅनफॉर्म खारकोपर. खारकोपरचा हा खेळाडू आहे. अगदी मल्हारन गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोट या टीमकडनं खेळण्यासाठी तयार आहे. थोडासा प्रेशर जरूर जाणवला जाईल, कारण का 89 धावा बनवायच्या. त्या दृष्टिकोनातून पहिल्या ओव्हरमध्ये लगेच बॅटिंगला यस रिदम चुकलाय, त्यामुळे थोडंसं परत एकदा, कारण का क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल करताना पाहायला मिळतोय. इस्टनच्या मागे कर्णधार आकाश तारेकर, सिद्धी प्रतिष्ठान विहान खाडेकर, 11 वल्लभ मुरबी. काय चांगला बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवला पहिल्या डावात. 88 धावा आणि 89 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल फुलटॉस होता या फलंदाजाला, अगदी डी पेक्षा कव्हरच्या पलीकडे पाठवलाय चौकारांकरिता. सो मच. ही सुरुवात असायला हवी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चौकार आलाय आणि इथे काय चांगलं कमबॅक आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. उजवी यष्टी नाही तर मधली यष्टी अगदी वाकवली गेली आहे. चौकारानंतर असं म्हणतात ना की ईट का जवाब पत्थर से. अजून एक विकेट. काय कमालीचा इनस्विंग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये वळण घेतलाय. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला, त्यानंतर थोडंसं वळण दिलं. या बॉलवरती अगदी बोट फिरवली होती गोलंदाज शहबाजनं. कमालीचा बॉल होता, कारण का चौकार खाल्ल्यानंतर हे प्रत्युत्तर असणं गरजेचं होतं. 11 धावा धावपलकावरती लागल्यात व दुसरा गडी गारद झालाय. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि आता एक मास्टर माइंडेड, खरं तर पेंदर टीमकडनं बिलॉंग करणारा हा समाधान भोईर तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती. जबाबदारी घ्यावी लागेल आता. इथनं जी विकेटची पडझड आहे तिला थांबावी लागेल. पहिला बॉल फुलटॉस होता, अगदी दिशा देणं बाकी होतं. शॉर्ट लेगला तिथे मात्र चांगली फिल्डिंग झाली आहे. धाव कुठल्याही प्रकारची बनली नाहीये. अगदी हा बॉल जतीन फुलटॉस होता, फक्त गॅपच शोधायचं होतं, परंतु नवीन फलंदाजाला थोडासा त्रासही जाणवला जातो. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. 2 गडी बाद 11 धावा धावपलकावरती. हॅलो. स्वर्गीय महेश पोट सेलगर जीवदानी बामणडोंगरी संघाचे कॅप्टन आदित्य पाटील आपण व्यासपीठावर या, आणि त्यासोबत स्कीमर्स फॅमिली सीके बॉयज मोरावेचे कॅप्टन अजित मोंगाजी आपण ही लगेचच व्यासपीठावर या टॉससाठी. फ्लोर लाईट्स ऑन करा. मंडप डेकोरेटर्स लाईट्स ऑन करा प्लीज. चला लाईट्स ऑन करायचे आहेत, कारण का अंधार थोडासा आता वाढत चाललाय. त्यामुळे खेळामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी आपल्याकडे ती सुविधा आहे. आणि खरं तर डे नाईटचा फॉर्मॅट आहे. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून साकारलेली ही लीग हे 4थं पर्व आहे. 4थ्या वर्षामध्ये खरं तर ही स्पर्धा प्रदान करताना पाहायला मिळते. अंडर द फ्रंट लाईट आता तुम्हाला इथून हे सामने पाहायला मिळतील. खरं तर हे वैशिष्ट्य आहे या लीगचं की एक सामना आपण सूर्यप्रकाशात खेळणार आहोत, त्यानंतर दुसरा सामना त्यांचा अंडर द फ्रंट लाईट मध्ये खेळणार आहोत. येस, मंडप डेकोरेशन. पंच एक मिनिट जरा.
येस, गेम स्टार्ट. सामन्याला सुरुवात करूया. द्वितीय षटक गोलंदाज निखिल मोकल. गोलंदाजीच्या बोल्यावरती स्ट्रायकर एंडला प्रसाद गरत. लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज डाऊन द ग्राउंड राहिला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण होतील. पहिल्या बॉलवरती खेळत असताना फटका अगदी चांगला होता, परंतु गॅप मिळाला नाहीये. डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मिळते. 89चा पाठलाग करत असताना थोडीशी संत गतीने सुरुवात आहे. त्याचं कारण असं राहिले की दोन फलंदाज अगदी आल्या पावली परतले गेलेत. अगदी एकानं 0चं योगदान दिलं तर एकानं चौकाराचं योगदान दिलं. नेक्स्ट बॉल. समाधान भोईर एज लागली आणि तिथे मात्र एज अँड टेकन. वन मोर विकेट डाऊन. तिसरा आदरा मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद आहे. तिसरा झटका लागलाय. खरं तर समाधान भोईर हाही फलंदाज अगदी शून्यावरती बाद होतो. स्वस्तामध्ये इथे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततात. ज्या आशेनं ज्या ऊर्जेनं त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं ते निराशाजनक कार्य राहिलं जातं. ॲज अ कॅप्टन प्रसाद घरत मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, परंतु त्याच्या खांद्यावरती जास्त प्रेशर न येणं आणि आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर प्रेशर आहे, परंतु त्याला तोलामोलाची साथ आत्ता नित्यांत गरज आहे. आणि नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये भानुदास म्हात्रे. बामण डोंगरीचा खेळाडू आहे, ज्यानं खरं तर शेवटचं षटक आय थिंक हाताळलं होतं गोलंदाजी करत असताना. 17 धावा तिथे मात्र खर्च केल्या होत्या. आता बॅटिंग करत असताना त्या वसूल झाल्या तर प्रसाद घरसाठी चांगला असेल. पहिला बॉल स्लॉट मध्ये आणि उडवलाय त्याला अगदी पलीकडच्या प्लॉट मध्ये. मिळतील 6 धावा. कडक स्ट्रोक होता. मच 18 धावा धाव पलकावरती. चेंडू आता खरं तर इथून शिल्लक आहेत 21 आणि अजून 71 धाव्यांची गरज आहे. ही अशी आता इथे मात्र फटकेबाजी होणं गरजेचं आहे. प्रसाद घरत जरूर विचार करायचा एका एंड धावा अजून यायला हव्यात, तेव्हा कुठे त्याच्यावरचं प्रेशर थोडंसं कमी होईल आणि इथे धावा आरामात चेस करू शकतो आणि त्याला गरज आहे. पुढचा बॉल इनसाइड आउट. गॅप भरपूर मोठा आहे आणि चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. चौकार पाहायला मिळतोय. षटकारानंतर हा चौकार 10 कदम 2 बॉलवरती पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक होता. थोडस वाट पाहिली गेली. टप्पा ज्या पद्धतीने होता त्याला दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चौकार दाखवला गेलाय. 10 धावा धावपलकावरती आता या फलंदाजानं जोडल्यात. सांघिक कोठ्यामध्ये 22 धावा. अजूनही 67 धाव्यांची गरज आहे. जवळजवळ 20 बॉल शिल्लक आहेत. मॅच अजून बनली जाईल. थोडासा संयम असावा हवा. पुढचा बॉल रडार मध्ये आलाय आणि अगदी त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत असा षटकार दाखवला गेलाय. आम्ही केले की भानुदास मात्रेनं ज्या पद्धतीने धावा खर्च केल्यात ना त्या धावा बनवायला हव्यात, तेव्हा कुठे प्रसाद घरतवरचा प्रेशर थोडासा कमी होईल आणि एक्झॅक्टली त्या बनवल्या गेल्यात. आत्ता बॅलन्स मध्ये तुम्हाला स्कोर कार्ड पाहायला मिळतो. 28 धावा धावपलकावरती. द्वितीय षटक मार्ग असते. फक्त शेवटचा बॉल शिल्लक आहे निखिलचा. लास्ट बॉल उडवला. इनसाइड आउट. गॅप आहे तिकडे. खेळाडू नाही डीप मध्ये. 2 खेळाडू धावतात. अंतिम मुवमेंटला तिथे बॉलला अडवले गेले डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा या बॉलवरती.
गुड रनिंग विकेट. अगदी इथे भरपूर चांगली फिल्डिंग आहे, रनिंग ही चांगली झाली आहे. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळाल्यात. एकूण धावा 30, 18 बॉल शिल्लक आणि अजून 59 धावेची गरज आहे. थँक्यू सो मच. चला, टाइम जास्त खर्च करायचा नाही आहे. आकाश तारेकर आणि टीम, वेळेला महत्व असू द्या. 18 बॉल शिल्लक आहेत, अजून 59 धावेची गरज आहे. ही पार्टनरशिप जी छोटीशी बिल्ड झाली ना जतीन, ती फार चांगली आहे. अगदी 4 बॉलमध्ये 18 धाव्यांची पार्टनरशिप. कारण का मधल्या काळामध्ये, आधीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर 12 धावेवरती अगदी स्वस्तामध्ये 3 फलंदाज गारद झाले होते. डावाची सुरुवात जरूर षटकाराने झाली, तदनंतर जे सिंगल मिळाले त्याच्यानंतर विकेटची पडझड चालू झाली. अगदी त्या मधल्या काळामध्ये फक्त 5 धावा बनल्या गेल्या आणि 5 धावेच्या अंतराळामध्ये 3 विकेट्स. खरं तर ते चांगलं कमबॅक होतं गोलंदाजी करणारी टीम सिद्धी प्रतिष्ठान विवान खाडेकर 11 वलभ मुरबी टीमला. परंतु त्याच्यानंतर आलेल्या मैदानाच्या आतमध्ये भानुदास मात्रे, काय कमालीचा बॅटिंगचा क्लास आहे. त्याच्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 दुरी. अगदी 4 मध्ये जे 18 धावा बनल्यात ना, ते सामन्याचे चित्र बदलताना पाहायला मिळतात. आणि आता प्रसाद गरजवरती थोडंसं प्रेशर कमी झालं आहे, कारण का ही पार्टनरशिप ज्या पद्धतीने बिल्ड होते ना, ती अतिशय लाभदायक ठरणार आहे. या मॅचला खरं तर कलाटणी देणारी ही पार्टनरशिप पाहायला मिळेल. प्रतीक तारेकर तिसरा गोलंदाज. पहिला बॉल प्रसाद गरजसाठी अगदी खोलात टाकला, खोदून जरूर काढलाय, परंतु डीपमध्ये चांगली फिल्डिंग आहे आणि तिथे एकच धाव होताना पाहायला मिळते. आणि व्यासपीठावरती विराजमान असणारे आमचे सन्माननीय अमरशेठ म्हात्रे, खरं तर PPL साठी खूप मोलाचं योगदान त्यांच्या वतीनं नेहमीच राहिलं जातं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या पनवेल प्रीमियर लीगमध्ये अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चांगलं योगदान सातत्यानं, कारण का पनवेल प्रीमियर लीगचं दादा उद्दिष्ट तेच आहे. अगदी गोरगरजू विद्यार्थ्यांसाठी मिळालेला नफा जो वापरला जातो, त्याच कारणास्तव खरं तर ही मान्यवर मंडळी या स्पर्धेला आवर्जून भेट देतात आणि आवर्जून मदत करत असतात. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती अगदी सिंगल मिळाली, तर स्ट्रायकर एंडला भानुदास मात्रे, डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज, स्लॉट मध्ये आणि पाठवलाय अगदी पलीकडच्या प्लॉट मध्ये. अजून एक षटकार. आणि सन्माननीय आमच्या हर्षलजी पवार तिसगाव यांच्याकडनं खरं तर 13 दिवस नेटची व्यवस्था त्यांच्याकडनं खरं तर ही सेवा सुपूर्द केली, त्यांचंही वेलकम करूया. दरम्यान इथे डॉट बॉल आलाय. मगाशीच आम्ही दादा उल्लेख केला होता की प्रसाद गरजसाठी एक एंडला कोणीतरी चांगला फलंदाज असायला हवा, आणि एक्झॅक्टली तो भानुदास धावून आला मी तर म्हणेल या संघासाठी तारणहारक. कारण का तो आल्याने मैदानाच्या आतमध्ये धाव्यांची गती वाढली गेलेत. जी गती मिळायला हवी ती मिळाली. धावपलकावरती 37 लागल्या गेल्यात 3 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना स्टँडच्या मागे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये काय दमदार बॅटिंग केली होती 46 धाव्यांची, असं वाटलं होतं की याही डावामध्ये एक अर्धशतक पाहायला मिळेल. काय बॉल आहे, कमालीचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला, परंतु पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. 100 रन जरूर पाहायला मिळतोय. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर पलीकडे पडलाय, त्यामुळे पंचाने लगेच दर्शवलं इट्स अ वाईट बॉल. 15 बॉल शिल्लक आहेत, अजून 51 धावेची गरज आहे. मॅच अजून बनली झाली यात शंका नाहीये. फक्त थोडासा विश्वास असायला हवा, थोडासा कॉन्फिडन्स लेवल फलंदाजामध्ये असायला हवा, तेवढाचा गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये असायला हवा. असं नाही की बॅटिंग स्ट्रॉंग आहे, एकीकडे गोलंदाजी तेवढी धारदार आहे. मिसटायमिंग आहे, परंतु पाहावं लागेल
जी उंची आणि जी लांबी हवी होती अगदी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला इथे मात्र या षटकातील षटकार क्रमांक 2 पाहायला मिळतो. बॉल वरती थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बॅट वरती आलाय. पुढचा बॉल अजून एक व्हेरिएशन, कमी गतीचा बॉल डिलिव्हर केलाय. फलंदाज आधीच तयार होता की बॉल झपकन येईल परंतु बॉलची गती कमी होती आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 13 बॉल शिल्लक आहेत, 45 ची गरज आहे. मस्ट नीडेड व्हॅल्युबल बॉल असेल या मॅचचा हा. इथे व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल आलाय. अजून मी तर म्हणेल भानुदास साठी एक अपॉर्च्युनिटी, एक संधी निर्माण आहे. कारण का इथे प्रसाद घरातलाही माहिती आहे या बॉलवरती एकाच चांगला फटका, जेणेकरून आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 20च्या एव्हरेज धावा असायला हव्यात. 44ची अजून गरज आहे. एखादा चांगला फटका या बॉलवरती येईल का? बॅटची इनर एज लागली आहे, लॉंग लेगला तिकडे चाललाय, फिल्डिंग चांगली आहे शॉर्ट लेगला आणि एकच धाव होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 समाप्त आहे. धाव पलकावरती 46, 12 बॉल शिल्लक आणि 43 ची गरज आहे अजून. चला मी विनंती करेन, दोन्ही कॅप्टन आलेत, वर या आपण. आदित्य पाटील आणि अजित मुंगाजी दोघांनी वर या. आपण टॉस करणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये आहे. स्वर्गीय महेश पोट शेलकर जीवदानी बामणडोंगरे आणि स्कीमर्स फॅमिली सीके बॉईज मोरावे अशी लढत होईल. मी सन्माननीय अमरशेठ म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपण यावं. सन्माननीय अवधेश मोहोते साहेबांना आम्ही विनंती करू. संतोषजी तोडमे साहेबांना आम्ही आमंत्रित करतो, आपण या. सन्माननीय कृष्णा सगादेवन साहेब देखील आहेत. टॉस आपण करतोय. कोण कॉल? हेड इज कॉल, टेल. तर टॉस फार महत्त्वाचा असतो प्रत्येक मॅचमध्ये. आदित्य, किती महत्त्वाचा होता टॉस या मॅचमध्ये आणि निर्णय काय घेशील? बॉलिंग करू आम्ही पहिली. टॉस किती महत्त्वाचा होता? कारण पहिले आम्ही काल बघितलं, काल रन चेस करण्यासाठी थोडं अवघड होत होतं, परंतु सुरुवातीच्या मॅचेसमध्ये टॉस फार निर्णायक ठरतो. काय म्हणशील संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि आज काय रणनीती आहे? रणनीती काय नाही, आम्ही आमचा नॉर्मल गेम खेळलो आणि बॉलरच चांगले आहेत आमच्यात. आता आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. खूप चांगली संकल्पना आहे. मागील काही दिवसामध्ये सराव झालाय संपूर्ण स्क्वॉडमध्ये? सराव तर झाला, प्रत्येकाच्या टुर्नामेंट मॅचेस चालूच आहेत. तर खूप साऱ्या शुभेच्छा आदित्य. आमच्यासोबत अजित, तुमच्याकडे आम्ही येतो. किती महत्त्वाचा होता टॉस तुमच्यासाठी? टॉस तर खूप महत्त्वाचा होता. आता बॅटिंग वाटायला येणार आहे, 5 षटकांची मॅच आहे. काय टार्गेट करायला या मॅचमध्ये? 60+. किती स्क्वॉडवर विश्वास आहे? कसे संघ बांधिलकी केले आणि टीममध्ये आणि त्यामधील प्लेयर्स जे आहेत त्यांना काय मंत्र देशील? सर्वांना संगीन फ्री केला. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आता जास्त वेळ मी घेत नाही. टॉस जिंकलेला आहे. फोटो सेशन होत आहे. टॉस जिंकला आदित्य पाटीलच्या टीमनं. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलकर जीवदानी बामणडोंगरी टीमनं आणि पहिल्यांदा ते करतील क्षेत्ररक्षण. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन तुम्ही जाऊ शकता. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करूया, सन्मानित करूया. सन्माननीय अमरशेठ म्हात्रे साहेब, टीम ओनर, सातत्यानं पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मोठं अनमोल असं योगदान आम्हाला मिळतं. एक दिलखुलास, दिलदार आणि सगळ्यांना आपलंसं करणारं शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाचा हा शुभ सन्मान अमरशेठ म्हात्रे साहेब, असंच प्रेम आमच्यावर ठेवा ही आम्ही तुम्हाला विनंती करू. आणि प्रत्येक वर्ष एक मोठं योगदान आणि त्यांना ओनस सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करत आहोत. त्याच्यानंतर सन्मान आपण करूया अवधेश मोहोते साहेबांचा, उल्वे रहिवासी संघ असोसिएशन, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. अवधेश मोहोते साहेबांचा, संतोषदा घरे त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करतो. त्यांचं मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर संतोष तोडमे साहेबांना मी आमंत्रित करेन मैदानामध्ये. बॉल डिलिव्हर झालायत.
आपले 2 सन्मान आहेत. संतोष तोडमे साहेबांचा शुभ सन्मान होत आहे आणि त्याच्यानंतर मी कृष्णा सगादेवन साहेबांना विनंती करेन आपण या साऊथ सेल अध्यक्ष उल्वे नोट महेंद्र पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करा. धन्यवाद. मान्यवरांचा मी आभार व्यक्त करेन. व्यासपीठावर आमचे पंकजी घरत आहेत जे उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचंही हार्दिक स्वागत. आकाश कोळी आपणही व्यासपीठावर या. नितीन भोईर आपलंही हार्दिक स्वागत. तोपर्यंत जाऊया आपण जॉईंट होऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. चौथ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर आता डॉट बॉल आलाय. गोलंदाजीला रितेश पाटील. 10 बॉल शिल्लक, 42 ची गरज. आता प्रसादला भरपूर काही करावं लागेल. हा फटका चांगला आहे आणि इथे अगदी षटकार पाहायला मिळतो. क्या बात आहे. प्रेशर होतं आणि प्रेशरला इथे मात्र अगदी जुगारून चांगला फटका खेळताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं सांघिक कोठ्यातील अर्धषटक कंप्लीट झाले. 53 धावा धाव फलकावरती. 9 बॉल शिल्लक आहेत. अजून 36 ची गरज आहे. याच फटक्यांची दरकरार आहे मी तर म्हणेल प्रसाद घरत आणि टीमला, कारण का इथे बॅटिंग झाली नाही तर मग मात्र काही खरं नाही आहे. आणि आमचे वैभवजी पाटील यांचं आपण स्वागत करूया. पनवेल प्रीमियर लीगमध्ये मोलाचं योगदान आहे त्यांचं आणि आमच्या असोसिएशनचे मेंबर आहेत, त्यांचं आपण स्वागत करतो. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल पूर्ण होते. मॅच आता रंगात आली आहे. षटकार आला, त्यानंतर गोलंदाजानं टाकलेला हा चेंडू काय कमालीचा होता, कारण का त्यालाही माहिती आहे की प्रसाद घरत जर का इथे स्ट्रायकर एंडला राहिला तर मॅच लवकरात लवकर संपू शकतो. परंतु दुसरीकडे भानुदासही त्याच कॅलिबर, अगदी त्याच लेवलचा खेळाडू आहे, त्यामुळे त्यालाही कमी लेखून चालणार नाहीये. आणि पनवेल प्रीमियर लीगचं एक्झॅक्टली महेंद्र सर आपण पाहिलेचं उद्दिष्ट तेच आहे. अगदी निवडक खेळाडू आपल्या टीममध्ये असतात, स्कॉटमध्ये असतात आणि प्रत्येकामध्ये क्षमता आहे, टॅलेंट आहे, फक्त ती एकात्मता असणं गरजेचं आहे. टीमचा बॅलन्स कशा पद्धतीने सरळ बॅटने खेळलाय. अगदी लॉंग ऑफला खेळाडू आहे, डीपमध्ये एकदा होताना पाहायला मिळेल. आता थोडंसं सिंगल डबलनं काम जमणार नाहीये. प्रसाद घरतलाही इथे आता आक्रमक व्हावं लागेल. 7 बॉल शिल्लक आहेत, 34 ची गरज आहे. धावा धावफलकावरती 55 लागल्यात. आता हा बॉल निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये. 7 बॉल 34 ची गरज. आता दुविधा आहे प्रसाद घरतच्या मनामध्ये, मोठा स्ट्रोक की सिंगल की ट्रिपल, कारण का स्ट्राईकला कोण असणार नेक्स्ट ओव्हर मध्ये. कमी गतीचा बॉल होता आणि बॅटच्या रडार मध्ये येत नाही. सिंगल. मी म्हणेल आकाश तारेकर खुश असेल या गोलंदाजावरती. केलेली निवड आणि त्याच्यावर ठेवलेला विश्वास, अगदी कमालीचं षटक हाताळलं गेलं. गोलंदाज रितेश पाटीलनं एक षटकार जरूर घाला, परंतु 10 धावाच फक्त या गोलंदाजाने खर्च केल्यात. समीकरण आता पाहायला गेलं तर 6 बॉल शिल्लक आणि 33 ची गरज आहे. जास्त काही नाहीये, फक्त 6 बॉल 6 षटकार, मॅच फिनिश होऊ शकते. थँक्यू सो मच DJ. आपण पाहता पहिलीच मॅच आकाश तारेकर विपक्ष प्रसाद घरत, एका बाजूला सिद्धी प्रतिष्ठान, विहान काडेकर 11 वॉलअप मोरबी, मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे, या 2 संघांच्या दरम्यान पहिली लढत. आणि या संघांनी वेश परिधान केला आहे, तो आम्हाला पुरस्कृत केला आहे. स्वर्गीय गोपाल जोशी व स्वर्गीय सुनील जोशी यांच्या स्मरणार्थ गुड्डूजी जोशी याचकडून हा ड्रेस आम्हाला सुपूर्द केला आहे. PPL कमिटीच्या वतीनं त्यांचं देखील आभार. येस, ओव्हर टू लव सर. थँक्यू सो मच पंकज पाटील. 6 बॉल 33 ची गरज. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा सरळ बॉल, सरळ बॅट नाही ते खोदून काढला. एकच धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला तिकडे खेळाडू अगदी आपण पाहिलं तर खेळाडू होते तिकडे डीप मध्ये. अगदी लीग फॉर्मॅट मध्ये या गोष्टी घडत असतात. 12th मॅनलाही एक्झॅक्टली माहीत नसतं की कोण आहे तिकडे, परंतु चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. मित्र म्हणे आता या मॅच मध्ये भरपूर रंग आलाय. 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता 32 ची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट एखादा पाहायला मिळेल का? लोअर फुलटॉस होता, डाऊन द ग्राउंड लायलाय अगदी स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला. एकच धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही होत. अगदी प्रसाद घरत नाही नकार दिलाय, नाहीये इथे दुसरी आपण घेणार नाहीयेत. मॅच रंगेल का? कारण का आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि गरज आहे 31 ची.
एखाद दुसरा वाईट बॉल त्याच्यावरती चौकार, एखाद खराब बॉल नो बॉल त्याच्यावरती षटकार आणि तदनंतर उर्वरित बॉल सर्व षटकार. कालच्या दिवसामध्ये असे सामने रंगले होते आणि या स्पर्धेमध्ये असे कित्येक सामने रंगलेत. आता प्रसाद घरातला हा सामना अशाच पद्धतीने रंगवावा लागेल जेणेकरून या मॅच मध्ये विजय संपन्न होईल. कारण का 4 बॉल 31 धावा बनवण्यासाठी एक खराब बॉल असणं गरजेचं आहे आणि पंकज पाटील ते करेल का? व्हेरिएशन होतं, कमी गतीचा बॉल इथे डिलिव्हर केलाय आणि मिड विकेटला फक्त एकच धाव या बॉलवरती. डीप मध्ये क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे कारण का मधल्या काळामध्ये जी गोलंदाजी चांगली राहिली आहे. कारण का आपण पाहिलं होतं ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये आकाश तारेकरने कशा पद्धतीने आपल्या टीमला मोटिवेशन केलं होतं आणि त्याच्यानंतर दाखवलेला रितेश पाटीलवरती विश्वास. काय कमालीचं षटक अवघ्या 10 धाब्यांचं आणि सामन्याला पूर्णपणे टर्न केलं या मॅच मध्ये. खोलात टाकला बॉल आहे. आता मॅचला रंग नाही येणार यात शंका नाहीये. वाजेगावचा सितारा पंकज पाटील एक बायकर मॅन आहे. गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की तलोजाच्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकली होती या खेळाडूंना आणि तो रायझिंग स्टार सध्याच्या घडीला इथे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरच्या नेतृत्वाखाली खेळत असताना काय कमालीचा परफॉर्मन्स आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 33 हव्या होत्या आणि आता 2 बॉलमध्ये 29 ठेवल्यात. कमालीची बॉलिंग आहे. आता लाईन खराब आहे, वाईट बॉल पाहायला मिळतोय कारण का त्यालाही माहिती आहे की इथे मॅच बनणार नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमला ज्या धावा हव्यात त्या बनू शकत नाहीये. 2 बॉलमध्ये खराब बॉल जरी पडले तरी किती पडतील, एखाद दुसरा पडेल. त्याच्यावर षटकार चौकार जरी लागला तरी मॅच बनणार नाहीये. आणि पंकज तर अतिशय नामवंत गोलंदाज आहे. गॅप इथे शोधता येत नाही. प्रेशर आहे हे पूर्णपणे जाणलं गेलंय. इथे फेकम फेक आणि हा पंजा पाहायला मिळतोय करा परंतु या पंजाने काय होणार आहे. पंच 5 धावा आहेत ना? येस 5 धावा आहेत. शेवटचा बॉल आहे शिल्लक आणि आता गरज आहे 23 धाव्यांची. मॅचला मजा नाहीये. 23 धावा महेंद्र सर होतील का? एखादा चमत्कार आणि पाहायलाही आवडेल परंतु घडणार नाहीये. क्रिकेटमध्ये या गोष्टी होत नाही. एक बॉल मध्ये 11 होऊ शकतात परंतु 23 नाही होणार. त्यासाठी गोलंदाजाला आपलं करिअर बर्बाद करावं लागेल आणि पंकज तशी चुकी करणार नाहीये. शेवटचा बॉल इथे डॉट बॉल येतोय आणि या सामन्यामध्ये विजय संपन्न करतो तो म्हणजे सिद्धी प्रतिष्ठान विहान खाडेकर 11 वलप मुरबी आकाश तारेकर यांची टीम. यस विकेट आहे या बॉलवरती. शेवटच्या बॉलला विकेट आले. अभिनंदन आहे आकाश तारेकर यांची टीम. आणि या सामन्याचा हिरो अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार जतीन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस रायगडचा वंडर बॉय आणि स्वतः संघनायक या संघाचा आकाश तारेकर ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. ज्याने 14 बॉल 46 बनवल्यात, 6 षटकार आणि 2 चौकारांशी जी आतिषबाजी पहिल्या डावात साकारली तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. नक्कीच आकाश तारेकर यांचा आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान करू परंतु त्या अगोदर आपण एक सन्मान घेऊया. जावळेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि दमदार व्यक्तिमत्व पंकज घरत यांचा आपण शुभ सन्मान आपण करत आहोत. संजय या आपण. संजय आपण या. राहुल आपलंही हार्दिक स्वागत. आकाश तारेकर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. पहिला सामना त्याने जिंकलाय. हार्डलक प्रसाद. अमरशेठ म्हात्रे अगदी यांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन की साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया आकाश तारेकर यांना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. सन्माननीय अमीर शेठ म्हात्रे, सन्माननीय सचिन शेठ घरत यांच्याकडून पनवेल प्रीमियर लीग साठी भरपूर मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर मी विनंती करेन आकाश तारेकर यांना आपण या. प्रत्येक वर्षी पनवेल प्रीमियर लीग साठी आमच्या पाठीशी असतात. अमरजी म्हात्रे साहेबांच्या